10व्या वर्गातील विद्यार्थिनीला व्हॉट्सअपवरून रात्री बेरात्री मेसेज पाठवून वाईट नजरेत ठेवणाऱ्या एका 45 वर्षीय वर्ग शिक्षकाविरोधात पवनी पोलिसांनी पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करत आरोपी शिक्षकाला अटक केली असून यात भोजराज दिगोरे या शिक्षकाचा समावेश असून तो पवनी येथील वैनगंगा विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत होता। भंडारा जिल्ह्याच्या पवनी शहरातील वैनगंगा विद्यालयात 10वी शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा व्हॉट्सअप ग्रुपवरून शिक्षकाने मोबाईल क्रमांक घेऊन तिला रात्री अपरात्री व्हॉट्सअप मेसेज पाठवणे सुरू केले। आपली बोर्डात चांगली ओळख असून तुला चांगल्या गुणांनी उत्तीर्ण करून देतो, तू माझ्याशी बोलत का नाही, तू मला आवडते, अशा प्रकारचे लज्जास्पद मेसेज हा शिक्षक विद्यार्थीला करत होता। या विद्यार्थिनीने या संदर्भात आपल्या पालकांकडे तक्रार केली होती। हा प्रकार लक्षात आल्यामुळे विद्यार्थिनींनी शिक्षकाच्या मेसेजवर प्रतिसाद देत नसल्याचे बघून त्या शिक्षकाने तिच्या मैत्रिणीशी संपर्क साधून तिच्या माध्यमातून तिला मेसेज देण्याचा प्रयत्न केला। या संदर्भात संबंधित विद्यार्थिनीने पालकांसह पवनी पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली। यावरून पोलिसांनी भारतीय न्याय संहिता लैंगिक अपराध बालकांचे संरक्षण अधिनियम 2012 अन्वये गुन्हा दाखल केला आहे। त्यानंतर रात्रीला भोजराज दिगोरे या वर्ग शिक्षकाला अटक करण्यात आली आहे। विद्यार्थिनीचा आणि संबंधित शिक्षकांचा मोबाईल पोलिसांनी तपासासाठी ताब्यात घेतला असून अधिक तपास पवनी पोलीस करत आहेत। दिनांक 3/10/24 रोजी पोलीस स्टेशन पवनी येथे एक 15 वर्षाची अल्पवयीन मुलगी आहे तक्रार देण्यात येतात। सदर मुलगी ही वैनगंगा शिक्षण संस्था पवनी येथे 10व्या वर्गामध्ये शिक्षण घेते आणि ती शिक्षण घेत असताना तिच्या शिक्षकांनी एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला होता शिक्षणाच्या संदर्भात माहिती देण्याकरिता। परंतु जो शिक्षक होता त्यांनी सदर मुलीवरती पाळत ठेवून तिचा जो व्हॉट्सअप नंबर होता त्या व्हॉट्सअप नंबरवरती तिच्या मनाला लज्जा वाटेल अशा प्रकारचे मेसेज करून तिचा विनयभंग केलेला आहे। त्यावरून पोलीस स्टेशन पवनी येथे पॉक्सो अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। आरोपी शिक्षक याला अटक करण्यात आलेली आहे। जीबी न्यूजचे प्रत्येक अपडेट मिळवून घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा, तसेच बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा। आपला जिल्हा, आपली बातमी, जीबी न्यूज भंडारा।